अधिवेशनात मुख्यतः ईव्हीएमच्या विरोधात अजूनही आंदोलन सुरू आहे विरोधकांचं। पहिल्या दिवशी देखील आंदोलन केलं, काल उद्धव ठाकरेंनी देखील ईव्हीएमच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत। काय वाटतं आपल्याला? म्हणजे ईव्हीएम वर आरोप करणं म्हणजे जो जनादेश मिळालेला आहे महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी, लाडक्या सर्व ज्येष्ठांनी आणि लाडक्या सर्व मतदारांनी, या महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी मतदारांनी जो विश्वास दाखवलाय आणि महायुतीला विजय मिळवून दिला, त्या मतदारांचा अपमान आहे। खरं म्हणजे जेव्हा एमव्हीच्या बाजूने निकाल लागतो तेव्हा ईव्हीएम पण चांगलं असतं, निवडणूक आयोग पण चांगला असतो, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट पण चांगला असतं। आणि जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये निकाल लागला की मग ते ईव्हीएम वर आरोप करण्याचं काम गेल्या काही दिवसापासून करतायत। यापूर्वी निवडणूक आयोगावर आरोप केले होते। मी आपल्याला थोडी माहिती देतो। 1982 साली निवडणूक आयोग यांनी केरळ येथे ईव्हीएम वापरला, परवानगी दिली। 1951 मध्ये कायदा 1951 मध्ये दुरुस्ती करून कलम 61A प्रमाणे ईव्हीएम वापरण्याला परवानगी दिली। त्यानंतर सातत्याने अनेक राज्य, मग दिल्ली विधानसभा असेल, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, या सर्व ठिकाणी ईव्हीएम वापरला। 2004 साली लोकसभेमध्ये ईव्हीएम वापरला आणि काँग्रेस जिंकली। 2009 साली ईव्हीएम वापरला, ईव्हीएम वर मतदान झालं आणि काँग्रेस जिंकली। त्यावेळेस काय का बॅलेट पेपरची मागणी केली नाही? जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुम्ही त्या यंत्रणेचा उदो करता। दुसरी गोष्ट, या ठिकाणी 2014 ला एनडीए जिंकलं, 2004-2009 ला काँग्रेस जिंकलं होतं, आणि आता तर त्यांचेच मित्रपक्ष आणि त्याबरोबर सुप्रीम कोर्टाने देखील बॅलेट पेपरवरची निवडणूक घेण्याचं नाकारलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने देखील म्हटलंय की तुम्ही जेव्हा जिंकता तेव्हा आमच्याकडे येत नाही, तेव्हा हारता तेव्हा आमच्याकडे येता। हा दुटप्पी भूमिका आहे। आणि त्याचबरोबर त्यांचे काँग्रेसचे मित्रपक्ष असलेले ओमर अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फरन्सचे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री, त्यांनी देखील काँग्रेसला चांगला फटकारलेला आहे। जेव्हा तुम्ही 100च्या वर जागा आल्यावर आनंद साजरा करता आणि काही महिन्यानंतर म्हणजे लोकसभा जी झाली त्यामध्ये देखील जेव्हा यश मिळालं काँग्रेसला आणि महाविकास आघाडी इंडिया अलायन्सला, तेव्हा एमव्हीए आपलं ईव्हीएम चांगलं होतं, तेव्हा तुम्ही बॅलेट पेपरची मागणी केली नाही। मग त्यांनी म्हटलेलं आहे की ईव्हीएम वर आरोप करण्याचं सोडा, त्याचा निवडणुका लढवू नका, हे त्यांच्याच मित्रपक्षाने त्यांना सुनावलेलं आहे। त्यामुळे मी ईव्हीएमच्या बद्दल एवढंच म्हणतो की हा जनादेश आहे, हा जनाधार आहे आणि लँडस्लाइड विक्ट्री आहे। ही लोकांनी, आमच्या लाडक्या बहिणी, लाडक्या शेतकरी, लाडके भाऊ, या सगळ्यांनी मिळून दिलेली आहे। आणि त्यामुळे जनादेशाचा अपमान करू नका, अन्यथा येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लोक या अपमानाचा बदला घेतील। काल निवडणूक आयुक्त देखील निवडणुकीद्वारे बसवावेत, निवडून आणावेत अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली। मागणीकडे कसं? खरं म्हणजे ही मागणी देखील हास्यास्पद आहे आणि खरं म्हणजे घटनेलाच आव्हान देणारी आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने हे सर्व निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणून एक प्रकारे बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान आहे। खरं म्हणजे ही पदं जी आहेत, ही जी काही शासकीय यंत्रणा ज्या आहेत, या सर्व ज्या आपण त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाला, कोर्ट आहेत, शासकीय यंत्रणा आहे, सगळं जे काही घटनात्मक पद आहे आणि त्या घटनात्मक पदाला आव्हान देणं, म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या विरोधात निकाल लागतो त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर आरोप करता आणि त्यांच्या
नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात हे घटनाबाह्य आहे. हा बाबासाहेबांचा आणि घटनेचा काल उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची काल भेट झाली. शुभेच्छा दिल्या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना. कसं बघता? निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून टोकाची टीका केली जाते. प्रचंड टीका केली गेली. हिंदुत्वाकडे देखील गेले. आता बघा, हे काल चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांना तर कोणी भेटू शकतो आणि मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत. त्यांना विरोधी पक्षही भेटतो, विरोधी पक्षाचे इतर पक्षाचे नेतेही भेटतात. परंतु हे चित्र बघितल्यानंतर लोकांची टीका करणारे, अगदी संपवण्याची भाषा करणारे जी असतील, मी असेल, आणखी काही भारतीय जनता पक्षाचे नेते असतील, यांना जेलमध्ये टाकण्याचं जे कारस्थान केलं गेलं ते तर जगजाहीर आहे. परंतु आता देखील त्यांना एवढं लोकसभेच्या विजयानंतर एवढे हुरळून गेले होते की त्यांनी मंत्रिमंडळाचं वाटपही केलं होतं आणि म्हणाले आम्ही तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाकू. आता जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे देवेंद्रजीच्या बाबतीमध्ये आणि ते एक आमूलाग्र बदल झालेला दिसतोय. चांगली गोष्ट आहे आणि त्याला मी म्हणेन देवेंद्रजींना भेटणं काही गैर नाहीये. मुख्यमंत्री आहेत पण त्याला भेट आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी घरी थेट अशी परंपरा आहे. काही मन की बात झाली असं म्हणताय, काही मन की बात झाली. दुसरी गोष्ट खरं म्हणजे हे ईव्हीएमच्या विरोधामध्ये जे आरोप करतायत विरोधी पक्ष, त्यांनी सभागृहात बोललं पाहिजे, सभागृहामध्ये आपली मतं मांडली पाहिजे. सभागृह कशाला आहे? हे अधिवेशन आहे, त्याच्यामध्ये लोकांच्या समस्या आणि लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आहे आणि त्याला सरकार उत्तर द्यायला सक्षम आहे. परंतु फक्त बाहेर नौटंकी करायची, पायऱ्यांवर बसून रोज त्याचं तुम्ही काय म्हणतो त्याला, रोज तुम्ही ते दाखवता आणि त्याच्यातच त्यांनी समाधान मानलेलं आहे. आणि म्हणून माझं त्यांना आव्हान आहे, अधिवेशन हे फार महत्वाचं असतं. हे अधिवेशन विदर्भात आहे. विदर्भाच्या लोकांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षाने मांडलं पाहिजे. सरकारने विदर्भासाठी काय काय केलं ते मी आता सांगत नाही, परंतु विदर्भाला देखील खूप मोठ्या प्रमाणावर 2.5 वर्षाचा न्याय दिलेला. कापसाच्या दर आणि सोयाबीनच्या दरावरती आज आंदोलन करतात, विरोधक बोलतात की सरकार त्यांना भाव देत नाही. अरे बाबा, आमच्या महायुती सरकारने 5-5 हजार रुपये हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला जो गॅप फिल करण्यासाठी याचं नियोजन केलं, त्याचं वाटप सुरू. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई पोटी आतापर्यंत 15,000 कोटी रुपये दिले. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आम्ही केल्या, शेतकऱ्यांना 12,000 रुपये वर्षाला, 6 केंद्राचे 6 आमचे पीक विमा मोफत, 7.5 HP मोटर पंपाची वीज बिल मोफत, अशा अनेक योजना सरकारने केल्या. जवळपास 45,000 कोटी रुपये या गेल्या मागच्या 2.5 वर्षात महायुतीच्या काळामध्ये आम्ही दिलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही कधी वाऱ्यावर सोडणार नाही. आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार अतिशय वेगाने काम करेल, आणखी गतिमानतेने आम्ही काम करू आणि एक टीम म्हणून काम करू आणि शेतकरी आमचं केंद्रबिंदू. मराठा समाजाच्या सरपंचाची निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे. त्याचा थेट आरोप जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असलेले वाल्मिक कराडांवरती जातोय. मराठा समाजासाठी सातत्याने तुम्ही काम केलेलं आहे, तुम्ही आंदोलनं केली, तुम्ही आरक्षणासाठी मध्ये चर्चेला अध्यक्षांनी संधी दिलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः या घटनेच्या बाबतीमध्ये चर्चेला उत्तर देणार. आप किस तरह से देखते हैं इस मुलाकात? निषेधार्ह आणि दुःखद घटना आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे सरकार गंभीर आहे. अनेक लोकांना अटक झालेली आहे. आणखी जी काही कोणी कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही आहे. कायद्यासमोर सगळे समान आहेत आणि या बाबतीमध्ये मुख्यमंत्री स्वतः
त्या बाबतीत एसआयटीचा निर्णय झाल्यापर्यंत एसआयटी अजून बसली नाही त्याच्यावरती. सगळं होईल. मुख्यमंत्री से मिले हैं खातेवाटप जाहीर झालं याच्यावरून देखील विरोधक होते की आम्हाला प्रश्नांची उत्तर कोण देणार, अजून खातेवाटप नाही. अरे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहे. तुम्हाला काय उत्तर पाहिजे? तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला आम्ही महायुती म्हणून काम करतोय. कुठलंही पद, हे पद मला पाहिजे, ते पद त्यांना पाहिजे. पदांसाठी आमची भांडणं नाही. पदांसाठी कुठलाही संघर्ष नाही. पदांसाठी कुठं संघर्ष होता तुम्हाला माहित आहे. मुख्यमंत्री पदासाठी, मंत्रिमंडळासाठी म्हणजे त्यांचं खातेवाटप पण झालं होतं निवडणुकीचा निकाल लागायच्या अगोदर. त्यामुळे आम्ही महायुती म्हणून काम करतोय. आम्हाला कुठलं पद मिळालं यापेक्षा आमच्या नवीन सरकारमधून